Good morning, all of you. Today we are going to learn our last scene passage, remain path, door to mentor. Okay. तर बघा, आधीचं जे आपलं लेक्चर होतं त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की लाल नावाची जी व्यक्ती आहे ती एका ग्लोबल कॉर्पोरेशनची काय तर चेअरमन आहे. आणि या ग्लोबल कॉर्पोरेशनची चेअरमन असताना त्याच्यामध्ये असलेले गुण किंवा एखाद्या लीडरमध्ये कुठले कुठले गुण असावेत याबद्दल आपण चर्चा केली. त्याचबरोबर त्यांचं जे सुरुवातीचं इम्प्रेशन होतं ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आता इथून पुढे बघूयात. वी मूव टुवर्ड्स द कॉन्फरन्स हॉल व्हेअर वी वेअर सपोज टू बी सिटेड. मग आम्हाला आधी सुरुवातीला एका बिल्डिंगमध्ये नेण्यात आलं. तिथून आम्ही एका कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलो जिथं आम्हाला काय केलं होतं तर बसण्यासाठी तिथं जागा केली गेली होती. ही हॅड अ कॉन्फरन्स कॉल विथ द SBU हेड्स स्पॅनिंग अक्रॉस 6 कंट्रीज. बघा, आणि त्यांना काय होतं तर एक कॉन्फरन्स कॉलवरती होते जे लाल होते ते कशाशी तर SBUच्या जे हेड होते त्यांच्याशी ते काय करत होते तर त्यांचं जाळं जे होतं किंवा त्यांच्या ज्या ब्रांचेस होत्या त्या अक्रॉस 6 कंट्रीजमध्ये होत्या. म्हणजे 6 देशांमध्ये त्यांचं काय होतं तर ब्रँचेस होत्या आणि त्यांच्याशी काय करत होते तर लाल हे कॉन्फरन्स कॉलवरती बोलत होते. पुढं बघा, लाल मग ज्यावेळी ते बोलत होते त्यावेळी आम्ही तिथंच असल्यामुळं ते काय म्हणाले बघा, तर लाल स्पोक अबाउट द ग्लोबल लॉन्च, जे काय त्यांना जागतिक लेवलवरती लॉन्च करायचं होतं त्याविषयी किंवा त्याबद्दल ते बोलत होते. IP स्ट्रॅटेजी अँड द हायर इकेलॉन्स ऑफ बिझनेस. तर बघा, ज्या काय IP स्ट्रॅटेजीज होत्या किंवा हायर इकेलॉन्स ऑफ बिझनेस होतं किंवा बिझनेसविषयी असणाऱ्या काही हायर तरतुदी असतील अगदी मोठ्या प्रमाणात करण्याच्या, या सगळ्या गोष्टींविषयी ते काय करत होते तर त्या व्यक्तीशी तिथं बोलत होते. ही कुड मूव्ह फ्रॉम द डुईंग डोमेन टू द स्ट्रॅटेजी डोमेन क्विकली. पुढं बघा, अशा पद्धतीनं काय तर बघा, अगदी फास्टमध्ये किंवा अगदी क्विकली त्यांनी काय केलं होतं तर जे काय त्यांचं डुईंग डोमेन होतं त्यातून ते अगदी स्ट्रॅटेजी डोमेनमध्ये क्विकमध्ये काय झाले होते तर कन्वर्ट झाले होते किंवा रिटर्न झाले होते. वी सॉ द व्हिडिओ कॉल विथ व्हेअर ग्रुप डायनॅमिक्स, मार्केटिंग थॉट्स अँड मेनी अदर अजेंडा बुलेट्स वेअर डिस्कस्ड. तर बघा, आम्ही त्यांचा जो व्हिडिओ कॉल होता किंवा कॉन्फरन्स कॉल होता तो आम्ही अगदी आवासून पाहत होतो, कारण की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे ग्रुप डायनॅमिक्स असतील, म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये असलेले वेगवेगळे विषय असतील किंवा मार्केटिंग असेल, एखाद्या प्रोडक्टचं जे मार्केटिंग करायचं असेल त्याविषयी असेल, मार्केटिंग थॉट्स असतील किंवा त्यांचे स्वतःचे जे काही लालचे मार्केटिंग थॉट्स होतील ते असतील. त्याचबरोबर मेनी अदर अजेंडा बुलेट्स, म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या ज्या काही कंपनीच्या ज्या काही तरतुदी होत्या किंवा कंपनीचे जे वेगवेगळे अजेंडे होते त्याविषयी ते काय करत होते तर बोलत होते. आणि हे सगळं पाहून काय होत होतं तर आम्हाला अवाक व्हायला झालं होतं, म्हणजे आम्हाला खूपच आश्चर्य असं वाटलं होतं. ओके. अमिट्स ट्रान्सलेटर्स टेक्नॉलॉजी टायमिंग डिफरन्स अँड डिफरंट व्ह्यूज. आणि यातूनच आम्हाला त्यांच्यामध्ये असलेल्या ट्रान्सलेटर्स असतील, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीज असतील, म्हणजे भाषांतर करणारे लोक असतील किंवा टेक्नॉलॉजी असतील, काही तांत्रिक गोष्टी असतील किंवा टायमिंग डिफरन्स असेल, वेळेचा जो काही फरक असेल तो असेल, आणि वेगवेगळ्या प्रकारची मतं, या सगळ्या गोष्टी काय झाल्या तर आम्हाला त्यांच्या बोलण्यातून समजल्या किंवा लक्षात आल्या. We could see the swift transition from the technical issue to the global perspective in a matter of a few minutes. आणि थोड्याच वेळामध्ये काय झालं तर आमच्या लक्षात आलं की कशा पद्धतीनं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी या इथं डील केल्या जातात हे आम्हाला काय झालं तर थोडक्यातच लक्षात आलं. लाल डिस्क्राईब्ड हिज 2 decades in a short sequel of sentences which appear to be the फाउंडेशन ऑफ हिज सक्सेस स्टोरी. मग लाल जे होते त्यांनी काय केले तर अगदी 2 वाक्यातच काय केलेलं आहे तर आपल्या
म्हणजे त्यांची जी काही 2 दशकं झाली होती, म्हणजे जी काही 20 वर्षे त्यांच्या करिअरला झाली होती, ती त्यांनी अगदी 2 ओळींमध्येच काय केली होती तर आमच्यासमोर मांडली होती. पुढं बघा. आणि त्या 2 वाक्यातूनच काय वाटत होतं की म्हणजे त्यांच्या जो काही सक्सेसचा पाया होता किंवा त्यांच्या जो काही सक्सेस स्टोरीचा पाया होता हा कशा प्रकारचा होता किंवा कोणत्या गोष्टींवरती आधारलेला, या सगळ्या गोष्टी काय झाल्या तर आम्हाला त्यांच्या त्या सिक्वेल सेंटेन्सवरून लक्षात आल्या. पुढं बघा. नेक्स्ट पॅरेग्राफ. लाल नरेटेड, आय वॉज अ डोअर व्हेन आय स्टार्टेड. लाल सांगतात किंवा लाल कथन करतात की ज्यावेळी मी या ऑर्गनायझेशनची सुरुवात केली किंवा हे ऑर्गनायझेशन उभा केलं त्यावेळी मी काय होतं तर इथं डोअर म्हणून होतं किंवा मी एक कर्ता म्हणून होतो. आय यूज टू डू एव्हरीथिंग. मी त्यावेळी काय करायचो तर जे काही काम म्हणजे जे काही पडेल ते काम असेल ते काय करत होतो मी ते करत होतो. म्हणजे पडेल ते काम करण्याचं काय होतं तर माझं पडेल ते काम करणं हेच माझं काय होतं तर काम होतं. दॅट फेज हेल्प मी टू सस्टेन ॲज आय हॅड टू कर्टेल कॉस्ट. त्यामुळेच काय झालं तर मला वेगवेगळ्या गोष्टींमधील असलेल्या इंटरेस्ट किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या असलेल्या किमती या सगळ्या गोष्टी काय झाल्या तर मला तेव्हापासूनच माहिती झाल्या. इट ऑल्सो हेल्प मी टू नो ऑल द नॉन्सेस ऑफ द बिझनेस. त्याचबरोबर मला ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या बिझनेसमधल्या किंवा काही चुकीच्या गोष्टी होत्या किंवा काही अडथळे होते तर या गोष्टीसुद्धा मला काय झाल्या तर ज्यावेळी मी डोअर म्हणून होतो किंवा ज्यावेळी मी कर्ता म्हणून होतो या ऑर्गनायझेशनचा किंवा या कंपनीचा तेव्हापासूनच काय झालं तर मला त्या गोष्टी कळायला लागल्या. विदाउट द स्टेज आय वूड हॅव नेव्हर अंडरस्टूड हायर मॅनेजमेंट थॉट्स. मग मी त्यावेळी जर कर्ता म्हणून काम केलं नसतं किंवा मी जर त्यावेळी डोअर म्हणून काम केलं नसतं तर मला ज्या हायर ऑथॉरिटीज होत्या त्या ऑथॉरिटीजविषयी मला काय करायला लागायचं तर बघा. तर त्या गोष्टींविषयी मला बघा सॉरी विदाउट दॅट स्टेज आय वूड हॅव नेव्हर अंडरस्टूड हायर मॅनेजमेंट थॉट्स. तर बघा जर मी त्या लेवलला नसतो किंवा मी जर अगदी सुरुवातीच्या स्टेजपासून काम केलं नसतं तर मला जी काय हायर ऑथॉरिटीज होते त्यांची जी काय विचार करण्याची प्रक्रिया असेल किंवा ते कशा पद्धतीनं विचार करतात, ते लोकांचा किंवा कामगारांचा कशा पद्धतीनं म्हणजे किती काळजीपूर्वक विचार करतात या सगळ्या गोष्टी मला कळाल्या नसत्या. He continued, a finance director should have been an accountant at some time of his career to perform effectively. तर बघा त्यांच्या मते किंवा ते असं पुढं म्हणतात की अ फायनान्स डिरेक्टर म्हणजे जे फायनान्स डिरेक्टर असतात किंवा आर्थिक गोष्टी सांभाळणारे जे संचालक असतात त्यांनी ते काय असणं एक अकाउंटंट किंवा आपले एखादं काय म्हणतो आपण आर्थिक घटक सांभाळणारा एखादा व्यक्ती पण असावा, ज्यामुळं काय होतं तर ते आपल्या फायनान्स डिरेक्टर या फॉर्ममध्ये किंवा या हा जो काय हे जे काय पद असतं त्या पदावरती ते काय करतात तर इफेक्टिवली ते परफॉर्म करू शकतात. आय यूज टू डू द मोस्ट टॉकिंग ॲज अ डोअर. आणि बऱ्याचदा मी अशाच गोष्टी काय करत असतो तर कर्त्याकडूनच या गोष्टी काय करत असतो तर बोलत असतो. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. देन आय बिकेम द मॅनेजर. त्यानंतर मी मॅनेजर झालो. मॅनेजिंग पीपल आल्सो मीन टीचिंग देम वर्क कपल विथ बॅलन्सिंग देअर इगोज. मग या मॅनेजिंग कंपनीमध्ये सुद्धा किंवा मॅनेजिंग पीपल जे असतात ते सुद्धा काय करतात तर त्यांना आपलं वर्कसुद्धा सांभाळायचं असतं आणि त्यांना आपला इगोसुद्धा काय करायचा असतं तर बॅलन्स करायचा असतो.
पुढं बघा, आय हॅड टू अंडरगो ट्रान्झिशन फ्रॉम अ डोअर टू अ डेलिगेटर ऑन इन दिस फेज. तर बघा, मी वेगवेगळ्या म्हणजे मी इथं काम करत असताना किंवा मी या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या म्हणजे फॉर्ममधून गेलेलो आहे. डोअरपासून काय केलं तर मी चेअरमनपर्यंतचा प्रवास गाठलेला आहे. आय यूज टू डेलिगेट वर्क अँड मॉनिटर द वर्क प्रोग्रेस. मी वेगवेगळ्या पद्धतीनं इथं वर्क केलेलं आहे. त्याचबरोबर मॉनिटरसुद्धा केलेलं आहे, म्हणजे निरीक्षणसुद्धा केलेलं आहे की कोणत्या पद्धतीनं एखाद्या कामाचं प्रोग्रेशन होतं. मोस्ट वर्क इश्यूज एस्केलेटेड टू मी अँड आय हॅड टू बी अ गुड लिसनर ॲट दिस स्टेज. आणि म्हणजे वेगवेगळी कामं किंवा वेगवेगळी पदं मला आकर्षित करत होती आणि त्याच ॲट द सेम टाईम मला काय व्हायचं होतं, मी काय झालं होतं तर एक गुड लिसनर किंवा एक चांगला ऐकणारा किंवा एक चांगला श्रोतासुद्धा झालो होतो. विदाउट बिईंग अ गुड लीडर अर्लियर नेव्हर आय वुड हॅव बीन ॲन इफेक्टिव्ह मॅनेजर. जोपर्यंत मी एक चांगला नेता होत नाही तोपर्यंत मी एक चांगला नेता म्हणजे नेता इन द सेन्स की जोपर्यंत मी एखाद्या गोष्टीचं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं करत नाही जोपर्यंत मी एखाद्या गोष्टीचं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं करत नाही तोपर्यंत मी एक चांगला मॅनेजरसुद्धा होऊ शकत नाही असं ते म्हणतात. बघा पुढं बघा, ॲज अ डोअर आय टॉक्ड अ लॉट व्हाईल ॲज अ मॅनेजर इट हॅड टू बी द लिसनिंग पार्ट. ज्यावेळी मी डोअर असतो किंवा ज्यावेळी मी करता असतो म्हणजे मी कामगार वर्गामध्ये ज्यावेळी मोडतो त्यावेळी मला बोलणं हे काय असतं तर सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे माझ्या समस्या मांडणं किंवा माझे जे काय वर्क प्रोग्रेस असेल ती मांडणं आणि इट हॅड टू बी द लिसनिंग पार्ट. आणि ज्यावेळी मी मॅनेजर असतो त्यावेळी माझं ऐकणं सगळ्यात काय असतं तर मोस्ट इम्पॉर्टंट असतं. द ऑर्गनायझेशन्स ग्रू अँड एनी मॅनेजर्स रिपोर्टेड टू मी. ऑर्गनायझेशन ग्रो होते म्हणजे वाढते, ग्रो होते आणि कुठलाही मॅनेजर येऊन मला काय करतो तर रिपोर्ट करतो. टाईम टू मायग्रेट ॲज अ लीडर हॅड कम. मग काय याच्यामध्ये काय होतं बघा, वेगवेगळे मॅनेजर येत असतात, बदलत असतात, त्यांचं स्थलांतरण होत असतं. आय हॅड टू लीड द मॅनेजर्स. मग त्यावेळी मला काय करावं लागतं तर जे कोणी नवीन मॅनेजर येईल किंवा जे कोणी माझ्या हाताखालून गेले असतात त्यांना मला लीड करावं लागतं. त्यांना मला वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. इन्स्पायर देम टू रीच द गोल ऑफ द ऑर्गनायझेशन. त्याचबरोबर त्या लोकांना मला इन्स्पायर करावं लागतं, प्रोत्साहन द्यावं लागतं की जेणेकरून त्या ऑर्गनायझेशनच्या प्रगतीमध्ये भर टाकतील. हिअर आय हॅड टू अंडरगो ट्रान्झिशन टू बी अ मोटिवेटर अँड गाईड देम. आणि इथं मला हे सांगणं गरजेचं आहे की त्यांना मोटिवेट करणं आणि त्यांना गाईड करणं हे काय असतं तर माझं ट्रान्झिशन किंवा माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं मानली जाते. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. विदाउट बिईंग अ गुड डोअर अँड अ पॉप्युलर मॅनेजर आय वूड हॅव नेव्हर बीन ॲन इफेक्टिव्ह लीडर. तर बघा, जोपर्यंत मी एक चांगला डोअर किंवा मी एक चांगला करता होत नाही म्हणजे मी माझं वर्क जे आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये करत नाही, चांगल्या प्रोसेसमध्ये करत नाही, चांगल्या प्रोग्रेसमध्ये करत नाही आणि तोपर्यंत मी एक चांगला मॅनेजर होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मी एक चांगला मॅनेजर आणि एक चांगला करता होत नाही तोपर्यंत मी एक चांगला लीडर होऊ शकत नाही. ॲज अ लीडर आय वॉज जस्ट लाईक ॲन ऑर्केस्ट्रा कंडक्टर. मग ज्यावेळी मला लीडर व्हायचं असेल किंवा मला ज्यावेळी नेतृत्व गुण माझे दाखवायचे असतील किंवा माझे नेतृत्व गुण लोकांना ॲक्सेप्ट करायला लावायचे असतील त्यावेळी मला काय करावं लागणार आहे तर मला एका ऑर्केस्ट्राचा जो लीडर असतो त्याच्यासारखं काम करावं लागणार आहे. आय हॅड टू जस्ट सिंक ऑल द ॲक्टिव्हिटीज टुवर्ड्स अ कॉमन गोल. आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीजना मला काय करावं लागणार तर माझ्या कॉमन गोलकडं काय करावं लागणार आहे, अट्रॅक्ट करावं लागणार आहे. नाव आय हॅव बीन अ मेंटर ऑफ दिस ऑर्गनायझेशन. आणि आता मी काय आहे तर हे जे ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशनचा मालक किंवा मार्गदर्शक आहे. माय डोअर डेज टॉट मी टू ॲक्ट. आणि जे माझे डोअर डेज होते किंवा माझे कामाचे दिवस होते, माझ्या कामगार वर्गाचे दिवस होते, मी काहीतरी काम केलं ते कामाचे जे माझे दिवस होते ते काय करत होते तर बघा,
ते मला काहीतरी करायला शिकवतात किंवा ते मला काहीतरी ते काहीतरी करायला मला काय करतात तर प्रोत्साहित करतात. माय मॅनेजर डेज गायडेड मी टू मॅनेज. आणि माझे मॅनेजर डेज जे आहेत आत्ता मॅनेजर डेज जे होते ते काय करायचे तर मला मॅनेज करायला मार्गदर्शन करायचे. माय लीडर डेज मेड मी टू क्रिएट मॅनेजर्स अँड नाव माय मेंटॉर डेज आर टू क्रिएट लीडर्स. आणि जे माझे लीडर डेज होते किंवा ज्यामध्ये मी नेतृत्व गुण केलं, नेतृत्वशिप केली, ते दिवस मला काय करायचे तर वेगवेगळ्या पद्धतीचे आणि चांगल्या पद्धतीचे मॅनेजर तयार करायला त्या दिवसांनी मला शिकवलं. अँड नाव माय मेंटॉर डेज आर टू क्रिएट लीडर्स. आणि आत्ताचे जे माझे मार्गदर्शक दिवस आहेत किंवा माझे मेंटॉर डेज आहेत ते काय करत आहेत तर मला चांगले लीडर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. दीज लीडर्स विल लीड द ऑर्गनायझेशन. आणि हेच लीडर पुढे जाऊन काय करतील तर ऑर्गनायझेशनला लीड करतील. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. वी रिअलाइज दॅट लाल अंडरवेंट अ ट्रान्झिशन ॲट एव्हरी स्टेज. आमच्या हे लक्षात आलं की लाल जे होते ते प्रत्येक वेळी आपल्या सगळ्या गोष्टी काय करत होते तर सांगत होते. ही वॉज अ डोअर अँड ग्रू अप टू बी अ मॅनेजर. ते एक सुरुवातीला एक डोअर होते आणि त्यानंतर ते पुढं जात नंतर मॅनेजर झाले. धिस ग्रॅज्युएटेड टू द रोल ऑफ अ लीडर अँड फायनली द मॅन्टल ऑफ अ मेंटॉर फॉलोड धिस अप. मग जे मॅनेजर असते तीच नंतर पुढे जाऊन लीडर होते आणि त्याच्यातून ते पुढं काय होतात तर मेंटॉर होतात. या सगळ्या गोष्टी किंवा ही सगळी प्रोसेस त्यांनी आम्हाला काय केली तर त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून आमच्या लक्षात येत होती. ही हॅड टू चेंज ॲज अ पर्सन इन ईच ऑफ दीज रोल्स. त्यांना काय करावं लागत होतं तर एक व्यक्ती म्हणून प्रत्येक रोलमध्ये बदलावं लागत होतं, म्हणजे बदलणं खूप गरजेचंच होतं. ही हॅड टू चेंज हिज थॉट प्रोसेस, हिज ॲटिट्यूड अँड कम्युनिकेशन. म्हणजे डोअर लेवलला असताना त्यांना वेगळा विचार करायला लागायचा, मॅनेजर लेवलला असताना वेगळा विचार, लीडर लेवलला असताना वेगळा विचार आणि मेंटॉर लेवलला असताना वेगळा विचार. म्हणजे प्रत्येक स्टेजला प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये फिजिकल चेंजेस तर होत होतेच, त्याचबरोबर त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये सुद्धा काय होत होत्या वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत होते किंवा बदल करणं गरजेचं होतं. ऑल द रोल्स आर इम्पॉर्टंट. आणि सगळेच रोल काय होते तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. ईच ऑफ अस नीड्स टू फिगर आउट इन अवर बिझनेस ॲज टू व्हेअर वी आर पोझिशन. आणि प्रत्येकानंच आपल्या बिझनेस करत असताना किंवा बिझनेसशी डील करत असताना आपल्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींशी डील करणं काय आहे तर महत्त्वाचं आहे. Many small enterprises get married to the door syndrome and the company would remain small. मग बघा बरीच लोक काय करत असतात तर डोअर म्हणूनच राहणं पसंत करतात आणि मग काय होतं तर त्यांना म्हणजे छोटं राहण्याचाच आजार होऊन बसतो. पुढं बघा. मेनी अदर्स वुड गेट प्लॅस्टर टू द मॅनेजर रोल. आणि बरीच लोक काय करतात तर मॅनेजर रोलपर्यंत येऊनच थांबतात. अ फ्यू ऑफ देम मूव टू द लीडर रोल विच इज अ होल लॉट ऑफ कम्युनिकेशन, ग्रुप स्ट्रॅटेजी अँड स्किल्स ऑफ लीडिंग अँड मोटिवेटिंग. आणि अशी खूपच कमी लोक आहेत जी काय करतात तर लीडरशिपकडं वळतात, ज्यामध्ये बघा त्यांना कम्युनिकेशन लोकांशी करावं लागतं, ग्रुप स्ट्रॅटेजीज बनवाव्या लागतात, आपल्या स्किल्स दाखवाव्या लागतात. त्याचबरोबर पुढे बघा. इट रिक्वायर्स अ ट्रिमंडस ब्रेन टू बी अ लीडर. आणि ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला लीडर व्हायचं असतं त्यावेळी त्याला खूप म्हणजे माहिती असणं किंवा खूप ज्ञान असणं काय असतं तर प्रचंड ज्ञानाची आवश्यकता असते. अ मेंटॉर वुड बी मोल्डेड आउट ऑफ कंपॅशन, सेल्फलेसनेस अँड व्हिजनरी. आणि जो काय मेंटर असतो तो काय त्याला काय मोल्ड होणं किंवा मोल्ड करणं खूप गरजेचं असतं वेगवेगळ्या गोष्टीतून. एव्हरी कॅरेक्टरिस्टिक इज इम्पॉर्टंट. प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रत्येक व्यक्ती ही काय असते तर खूप महत्त्वाची असते. अ डोअर इज लाईक अ बेबी लर्निंग टायनी स्टेप्स, द मॅनेजर इज रनिंग टुगेदर. तर बघा डोअर म्हणजे काय तर अगदी सुरुवातीचं जन्मलेलं बाळ जे किंवा अगदी सुरुवातीचं लहान बाळ जे चालायला शिकतं. द मॅनेजर इज रनिंग टुगेदर. मॅनेजर म्हणजे काय तर पळणारं बाळ. अ लीडर इज डायरेक्टिंग अ लार्ज नंबर ऑफ पीपल इन अ रन व्हाईल अ मेंटॉर इज. तर डोअर म्हणजे स्वतः एकटंच पळणं, मॅनेजर म्हणजे एक दोन लोकांना बरोबर घेऊन पळणं. त्यानंतर अ लीडर इज डायरेक्टिंग अ लार्ज नंबर ऑफ पीपल. लीडर काय करतो तर बऱ्याच लोकांना आपल्यासोबत घेऊन पळत असतो किंवा धावत असतो.
while a mentor is creating a vision to all the runners and taking them there. आणि जो मेंटॉर असतो तो काय करतो तर सगळे जे रनर्स असतात किंवा जी सगळी लोकं असतात त्यांना एक व्हिजन देतो, त्यांना एक चांगल्या पद्धतीनं सांगतो की त्यांना गाईडलाईन्स देतो, त्यांना गाईड करतो. आणि या सगळ्या गोष्टींना गाईड करत असताना बघा द साईज ऑफ द ऑर्गनायझेशन ग्रोज डिपेंडिंग ऑन हाऊ फास्ट स्मूथ अँड क्लिअर द ट्रान्झिशन ऑफ द एंटरप्रेनर इज. तर बघा आणि जी काही ऑर्गनायझेशनची जी साईज असते म्हणजे वाढण्याची किंवा त्याचं ग्रोथ होण्याचं जे प्रमाण असतं ते कशावरती डिपेंड राहतं तर मेंटॉरवरती. अ डोअर कॅन बी अ मेंटॉर. दिस ग्रोथ फेज हॅज टू बी एम्ब्रेस्ड इन एव्हरी ऑर्गनायझेशन. तर बघा अशा पद्धतीने एक करता काय होऊ शकतो तर एक मार्गदर्शकसुद्धा होऊ शकतो. हेच आपल्याला या पॅसेजवरून लक्षात येते किंवा या धड्यावरून लक्षात येते. तर अशा पद्धतीने इथं आपला हा सीन पॅसेज जो आहे तो संपलेला आहे आणि आपले जे सगळे चॅप्टर्स आहेत ते सगळे संपलेले आहेत. ओके, सो इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रिहेन्शन. ओके, थँक्यू.